दुकानामध्ये एवढे उंदीर होऊन जायला की याचे पिंजरे पुंजरे ठेवणे पडतात. रोज रात्री दुकान वाळायच्या अगोदर चेक करणं पडते. कोणी भला मोठा येईल असला त्याला असं रानात जाऊन सध्या दूर सोडून येणार पडतो. मग काय दुकान वाळवलं आणि आज घरी न जाता मी आपला लाल घोडा घेऊन सीधा इकडे आला बस स्टँडवर. बस स्टँडवर कशासाठी आला हे बी सांगतो. का बरं की अडी भाऊन सबुरी येलो ती आपली तुलसी घेऊन आणि अजून भरपूर जण आलते. हे इकडे तुम्ही पाहू शकता. नितीन भाऊ बी आलते आणि सर्वजण गाड्या घेऊन आलते. तर नेमका विषय काय बस स्टँडवर याचा ते बी तुम्हाला सांगतो. तो श्रद्धाच्या आणि त्यांच्या शाळेची गेलती बो ट्रिप. मग श्रद्धा बी जायला होती बो ट्रिपला आणि जे लेकर जायला होते ट्रिपला ते घ्यासाठी त्याचे सर्वेचे आई वडील आधी बस स्टँडवर आलते. तर असा विषय होता बो रात्री बस स्टँडवर याचा. मग काय बो श्रद्धाला बसून द्यायला मी आपल्या तुलसीमध्ये आणि आपला लाल घोडा घेऊन मी निघाला सीधा घराकडे. आणि मग घरी आला बो जेवण वगैरे काही केलं नाही सीधा बसून गेला आपल्या तुलसीमध्ये. का बरं की आज शनिवार होता बो आणि आपल्याला जाणं होतं शिरसाळ्याले. आणि जेवण न करायचं अजून एक कारण म्हटलं म्हणजे आज कौशल आमचा जाबाज माणूस पार्टी देणार होता ना. हो पुरे सुटर घालले आणि एकच पाहतो कसा जवान मस्त टी शर्टवर आलाय. म्हणजे शेर को थंडी नाही बसती ना बोले सिर्फ जाणं होती आहे. मग काय 5-10 मिनिटात लागली थंडी वाजायला यार चाला रे म्हणे भाऊ मधी बसू. मग इकडे आले भाऊ आधी बसले मधी. मग काय आला आपलं जेवण कुठे बी चालले का मित्र आहे हो. बाकी ठेसा भाकर शिवाय आपल्याला जमत नाही. ठेसा भाकर बी बोलवली भाऊ मस्त डाबून डेमो मारला आणि जेवण करून आम्ही सिटी येत आले भाऊ इकडे शिरसाळ्याले. शिरसाळ्यात येताच केपी तुम्ही सुटर काढून फेकलं. संकटमोचन महाबली हनुमान यांच्या मंदिराच्या पावनभूमीत पाय ठेवताच केपी कशाची थंडी ना कशाचं काही हो एक वेगळी ऊर्जा येऊन जाते ना अंगात. मग महाबली हनुमानचं दर्शन घेतलं. वळीकडे खाताय बाबा डेमो मारला नाही एवढा पाव म्हणता गोल्याले म्हटलं नयाच्या गया लोक तो जेवण करलं. म्हटलं बाबा हॉटेल मध्ये तरी बी वळे खायचं म्हणतोस आहे. चला दोस्त आहे हो आज साठी एवढंच भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. जर का ब्लॉग आवडला असेल तर ते फॉलोचं बटन दाबा आणि फॉलो करून घ्या. यात ठेवा हॅशटॅग ब्लॉग वाला.